नमस्कार मंडळी. तर मी आशा माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर इथे चालू होती आमची डोहाळे कार्यक्रमाची तयारी. तर इकडे सगळं मांडायची तयारी चालू होती. लहानी बहीण आणि इकडं मी तयार करून घेतलं. त्यानंतर ती आता इकडे आवरत होती. तरी याच्यामध्ये 2च आयटम घरी बनवले होते, बाकी सगळं बाहेरून आणलं होतं. करंजी आणि शंकरपाळ्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये. आणि इकडे आता डेकोरेशन केलेलं होतं. तर सर्वांचं चालू होतं फोटोशूट काढायचं. की त्यांचं चालू होतं की चला आपली हाऊस नाही झाली, म्हणजे त्यांच्या वेळी डोहाळ्याचा कार्यक्रम असं पहिले करत नव्हतं, एवढं केलं नव्हता. तर यांचं केलं, चला आपण आपला कार्यक्रम तर नव्हता केला पण आपण चला फोटोशूट करून घेऊ. आणि चला यांनी सगळ्यांनी फोटोशूट, आणि इकडे चालू होतं त्यांचं दोघांचं फोटोशूट. आणि आम्ही बघत होतो नुसतं इकडं, त्यांच्यामध्ये आनंद घेत होतो. चला आपले वेस नाही कार्यक्रम, चला आपण यांच्यामध्येच आनंद एन्जॉय करू. तर इकडे आता फोटोशूट चालू होतं. इकडे डेकोरेशनसुद्धा झालं होतं आणि गडबड होती, कारण की सध्या खूप वातावरण खराब होत आहे. कधी पाऊस येईल कधी सांगता येत नाही, म्हणजे येतोच पाऊस, कारण आदल्या दिवशीच पाऊस झाला होता. त्यामुळे इकडं पटापट आवरायचं चालू होतं, कारण टायमावर प्रॉब्लेम व्हायला नको त्यामुळं. तर आता इकडे चालू आहे यांचं फोटोशूट दोघांचं, बाळाच्या आईचं आणि बाबाचं. आणि मध्येच अचानक गेली लाईट. तर आता मला आता काही लाईट येत नाही, पण आली लाईट. आता इकडे चालू आहे ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. सर्वांनी ओटी भरून घेतली आणि जे गिफ्ट आणले होते भरपूर जणांनी, म्हणजे साड्या आणल्या होत्या, तर सगळ्यांनी तिला साड्या दिल्या. तर सगळ्यांचं चालू आहे ओटी भरण्याचा कार्यक्रम. त्यानंतर सर्वांचं आपल्या आपल्या फॅमिलीबरोबर फोटोशूट करायचं चालू आहे, फोटो काढायचा, बघू शकता. तर कार्यक्रम खूप मस्त झाला होता. कोणी मोबाईलमध्ये काढत होते व्हिडिओ आणि फोटो काढत होता, कारण हे जे क्षण असतात हे खूप महत्त्वाचे असतात. माणसाने प्रत्येक दिवसाचा आनंद एन्जॉय केला पाहिजे आणि प्रत्येक दिवस हे आनंदात जगलं पाहिजे, कारण दिवस परत येत नसतात, गेलेले दिवस परत येत नसतात आयुष्यामध्ये. आता इकडे चालू होतं मुलगा होणार का मुलगी होणार. तर इथे एकीकडे कृष्णा आणि एकीकडे राधा. तर राधाच ओपन केलं, राधाच निघली होती म्हणजे मुलगी होणार. आणि हे जे वाट्यामध्ये ठेवलं होतं जिलेबी आणि पेढा, तर याच्यामध्ये पण जिलेबीच निघली होती म्हणजे मुलगी होणार. पण आमचं तसं काही नाही, मुलगा हो किंवा मुलगी हो तसं काही नाही आहे, कारण की आम्हाला फक्त एवढं आई आणि बाळ सुखरूप असो आणि व्यवस्थित हो एवढीच इच्छा आहे, बाकी काही नाही. तर छान, आता कार्यक्रम खूप छान झाला होता, सगळं व्यवस्थित. इकडे बघा जिलेबी निघली, जिलेबी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर त्यानंतर आता पहिल्यांदा जेवण झाले होते माणसांचे, ते काही शूट केलं नाही. आता इकडे सगळ्या लेडीज बसल्या होत्या, सगळे जेवणासाठी जे राहिले ते बसलेले होते शेवटला, तेव्हा व्हिडिओ शूट केला. आता इकडे आमचं गेटअप सगळा चेंज आलेला आहे. इकडे सर्वांचं आता जेवण चालू होतं. आधी सगळेजण जेवले होते, नंतर बाकीचे जे राहिले ते घरचे त्यांचं लास्टला चालू होतं. तरी ते आम्ही व्हिडिओ शूट केला होता आधी, तर बघू शकता. आणि हा व्हिडिओ अर्धाच आला, काही जण आलेच नाही याच्यामध्ये, कारण ज्यांना व्हिडिओ शूट करायला सांगितलं होता त्यांना व्यवस्थित जमलं नाही. तर आता दुसऱ्या दिवशी आम्हाची निघायची तयारी चालू होती. आता इकडे आहे अण्णाबाई, खूप फोर्स केला होता, त्यांचं घर म्हणजे जवळच होतं. तर आलो आम्ही, चहा घेतला, त्यानंतर त्यांनी पोहे पण बनवले, मग पोहेचा नाश्ता केला, निघालो. आता आम्ही आलो आहे राहुरीमध्ये, कृषी विद्यापीठ आहे, तिथे आंबे चांगले भेटतात, तर इथे आंबे घेण्यासाठी आलो आम्ही. तर इथे आंब्याचा बाग आहे. तर अक्षय तृतीयेच्या वेळेस काही एवढे आंबे भेटलेच नव्हते. आता आंबे म्हणजे एवढे येतच नाही मार्केटला, पण मग इकडे जास्त आंबे असतात, त्यामुळे इकडं जास्त आणि चांगले पण भेटतात. म्हटलं चला घेऊ. तर 300 रुपये किलो होते इथे, तर आम्ही 3 किलो घेतले, छान होते. मार्केटला अजून एवढे येत नाही आहे, त्यामुळं आम्ही इथे चांगले दिसले त्यामुळे घेतले. आता आलो बहिणीच्या घरी, तर इथं चालू होतं भरायचं काम.
कुरडई पापड्या आता माहेर कशाला लावलेला आहे. तर इकडे यांनी आदल्या दिवशी केलं होतं फोटोशूट, तर बघू शकता. तर आमच्या वेळेस नव्हतं केलं. तर काय असतं, ज्यांच्या हौशेप्रमाणे असतं. ते म्हणतात की ज्यांना करायचं नसतं ते म्हणतात की आम्हाला धारायचं नाही, ते असं काही असू शकतं. तर चला यांच्यामध्येच आपला आनंद बघूया. कारण आता सगळे करतातच हाऊस वगैरे, पहिलं असं काही नव्हतं. तर यांचं फोटोशूट पण छान झालं होतं. डोहाळीचा कार्यक्रम तुम्ही बघितलास, तो सुद्धा खूप मस्त झाला, छान झाला होता. सगळं व्यवस्थित, पाऊस वगैरे काही आलाच नाही. सगळं आमचं आवरलं, जेवण वगैरे झालं. त्यानंतर थोडंसं म्हणजे वारा आलं होतं, बाकी काही प्रॉब्लेम नाही झाला. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. बाय बाय.